निखिल वागळेंनी कपिल पाटलांचं कौतुक का केलं तर कपिल पाटलांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाणाऱ्या नितीश कुमार यांची साथ सोडली आणि उद्धव ठाकरे यांची ते तारीफ का करतायत तर उद्धव ठाकरे वारंवार नरेंद्र मोदींवर शिलक्या भाषेत तोंडसूक घेत असतात आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत अशा प्रकारचा साक्षात्कार वागळेंना झालेला आहे। निर्भय बनव हा मंचच मुळात मोदी विरोधासाठी निर्माण झाला, भाजपच्या विरोधासाठी निर्माण झाला। या मंचाच्या माध्यमातून राज्यभरात सभा घ्यायच्या, भाजपच्या विरोधात एक लाट निर्माण करायची असा निखिल वागळे आणि कंपनीचा प्रयत्न होता। या सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होताना दिसतायत, परंतु याचा परिणाम नेमका काय होतोय? भाजपमध्ये प्रवेशासाठी पक्षाच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। अशोक चव्हाण हे त्यातलं ताजं उदाहरण आणि ही रांग कमी होण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत, कोणतेही चिन्ह दिसत नाहीयेत। त्याच्यामुळे निर्भय बनवच्या माध्यमातून मोदी विरोधात वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न वागळे आणि कंपनीने केला होता तो प्रयत्न साफ फसलेला दिसतोय। म्हणून त्यातून आलेल्या नैराश्यातून आता निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी हे मवियाच्या नेत्यांच्या सोबत एका मंचावर दिसत आहेत आणि या नेत्यांच्या सोबत ते मोदींच्या विरोधात राळ उडवताना दिसत आहेत।